50,000 प्लस निवडून येण्याची अपेक्षा व्यक्त करतो। माझे लांबलेलं भाषण संपवतो आणि येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या बटन दाबून तुम्ही दादाला जास्त मतांनी निवडून द्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो। माझे लांबलेलं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष साक्षरा सलगरताई यांना मी विनंती करतो, आपण 2 मिनिटं संबोधित करावं। करण्याकरता वेळात अत्यंत व्यस्त कार्यक्रमामध्ये देखील आपल्याकरता या ठिकाणी वेळ काढून आलेले आपल्या सर्वांचे नेते, मार्गदर्शक, आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय शरद पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर व्यासपीठ, या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व या ठिकाणी मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांना खरं साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं। साहेब, मी या मतदारसंघाच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करेल। 2019 ला या सर्व मायबाप जनतेने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि आदरणीय साहेब, या राहुरी तालुक्याला जवळपास 70 वर्षानंतर मंत्रिपदाची संधी आपण त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून दिली। आपलं मनापासून साहेब आभार व्यक्त करतो। साहेबांनी संधी दिल्यावरती साहेब या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यामध्ये काम करत असताना ऊर्जा खात्यासारखं खातं माझ्या वाट्याला आलं। साहेब, अभिमानाने सांगू इच्छितो, आपलं सरकार येण्याच्या अगोदर या भागातल्या शेतकऱ्याला, या राज्यातल्या शेतकऱ्याला साधं नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी देखील 2-2 वर्ष वाट बघावी लागेल असं भाजप सरकारचं त्या ठिकाणी धोरण होतं। साधी एखादी डीपी बसवायची असेल तरी महावितरणकडे शेतकऱ्यासाठी कोणती योजना नव्हती आणि या राज्यातलं विजेचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा जवळपास कोलमडल्यामध्ये जमा होत्या। अशामध्ये आपल्या शासनानं कृषी धोरण 2020 आणलं आणि साहेब, मी सांगू इच्छितो की मोठा निधी आपण पायाभूत सुविधा या राज्यातल्या शेतकऱ्याला देण्याकरता एक निधी उपलब्ध केला। राज्यभरामध्ये साहेब आपण भरपूर त्या ठिकाणी विजेच्या क्षेत्रामध्ये काम केलंच, पण या मतदारसंघामध्ये, या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये आपण साहेब 6 नवीन सबस्टेशन बसवले। आपण 4-5 सबस्टेशनच्या क्षमता वाढ केल्या। कित्येक ठिकाणी फीडर ओव्हरलोड होते, लिंक लाईन टाकल्या आणि जवळपास 300-400 नवीन शेतकऱ्याच्या बांधावरती डिप्या देखील देण्याचं आपण काम केलेलं। साहेब, आमचे समोरचे उमेदवार काल परवा म्हटल्यावर ऊर्जा मंत्र्यांनी काय बाबा डिप्या द्यायच्या असतात का? मला काही पत्रकारांनी विचारलं, म्हटलं मग ऊर्जा मंत्र्यांनी काय गोट्या खेळायच्या असतात का? म्हटलं काय, ज्या खात्याचं काम होतं साहेब, या आपण जी जबाबदारी सोपवली, राज्यभरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता योजना आणल्या, कामं केली। मात्र साहेब, आपलं सरकार गेल्यानंतर या भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, त्यावेळेस या जो एसीएफ फंड होता ज्याच्या माध्यमातून आपण ही सगळी कामं करू शकलो, शेतकऱ्याला नवीन डिप्या देऊ शकलो, नवीन सबस्टेशन देऊ शकलो, सौर ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पामधनं शेतकऱ्याला दिवसा विजेचे देखील प्रकल्प कित्येक आपण उभारू शकलो। मात्र सरकार आपलं गेल्यानंतर या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं ज्या शेतकऱ्यासाठी आम्ही या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जो निधी तयार केला, तो निधी देखील गोठवण्याचं काम या भाजपच्या सरकारनं केलं। जवळपास 2000 कोटी रुपये त्या एसीएफ फंडामध्ये शिल्लक असताना तो फंड गोठवण्याचं काम केलं। मी विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचा आमदार म्हणून विचारणा केली, मंत्री महोदयाला म्हटलं, मंत्री महोदय, आमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला 8 तास कमीत कमी चांगली वीज मिळावी, अखंडित वीज पुरवठा व्हावा,
चांगल्या दाबानं वीज पुरवठा व्हावा याकरता आणलेली आमची योजना तुम्ही त्या योजनेमध्ये 2000 कोटी रुपये शिल्लक असताना बंद का केले? मंत्री महोदय मात्र मला काही उत्तर देऊ शकले नाहीत। मंत्री महोदय म्हटले, तनपुरेजी तुम्ही जो फंड कुठला विचारताय त्याचा मी अभ्यास करतो आणि तुम्हाला सांगतो। अरे ज्या योजनेमधून या शेतकऱ्याचं भलं करण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारनं केलं, ती योजना जर या भाजपच्या सरकारच्या मंत्र्यांना माहित नसेल तर या शेतकऱ्याचं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं मोठं दुर्दैव आहे मित्रांनो। कित्येक योजना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शेतकऱ्याच्या कल्याणाकरता आपण राबवल्या। आपल्याला आठवत असेल, सरकार सत्तेवरती आल्या आल्या 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आल्या आल्या सर्वात मोठा क्रांतिकारक निर्णय कुठला सरकारनं घेतला असेल आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तर तो म्हणजे या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला। मित्रांनो, कोरोनाची परिस्थिती होती, राज्य सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत बंद झाले होते, अक्षरशः सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कर्ज घेऊन करावे की काय अशी परिस्थिती असताना देखील आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखालच्या महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी पूर्ण केली। 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देऊ असं आपण त्यावेळेस म्हटलं होतं, पण मात्र कोविड मध्ये हे पैसे देता येणार नाही, पैशाचं सोंग आणता येणार नाही असं आमचेच काही नेते त्यावेळेस आज तिकडे ते म्हणायचे। पण मात्र सरकार आपलं गेलं, नवीन आलेलं हे गतिमान म्हणणारं सरकार आणखीन देखील ते 50,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकलेले नाहीत। मात्र मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे, साहेबांचे आपल्याला मार्गदर्शन ऐकायचंय, पण मी एकच या निमित्तानं सांगू इच्छितो, 2019 ला या राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातल्या मायबाप जनतेनं मला विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली। आदरणीय साहेबांनी देखील मला त्यानंतर आशीर्वाद देऊन राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली। 2.5 वर्ष आपलं सरकार असताना दिवस रात्र अहोरात्र या राज्याचे धोरण तर बनवलेच, पण या मतदारसंघामध्ये देखील या मंत्रिपदाचा फायदा घेऊन काय नेमकं करता येईल याचा दिवस रात्र अहोरात्र विचार करून विकासाची गंगा या नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे।